अभिनंदन करतो आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील या योजनेचं स्वागत केलं, कारण ही देशातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारची सौर जनरेशनची योजना आहे. यापेक्षा मोठी योजना कुठलंही राज्य तयार करू शकलं नाही आणि केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना पत्र लिहून कळवलं. च्या राज्यामध्ये देखील तुम्ही फॉलो करा. यातनच तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकाल आणि विजेची बचत देखील करू शकाल. यासोबत आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली. आज आपण अनेक वेळा म्हणतो की सामान्य माणसाला विजेचे दर परवडत नाही. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आता या ठिकाणी आपण 300 युनिट पर्यंत वीज मोफत देणार आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आता जे लोक त्या ठिकाणी अप्लाय करतायत त्यांना मोठी सबसिडी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळते. 76,000 रुपयांची सबसिडी मिळते आणि त्यांच्या घरी सोलर लागल्यानंतर 300 युनिट पर्यंत त्यांना विजेचा कुठलंही बिल येत नाही. किंबहुना जास्त जनरेशन झालं तर ते जनरेशन ते आम्हाला विकू शकतात आणि ते पैसा कमवू शकतात. म्हणजे कालपर्यंत तुम्ही बिल भरत होतात, आता तुम्ही आम्हाला बिल द्याल आणि आम्हाला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अशा प्रकारची ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना आपण आणलेली आहे आणि याच्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे. पण आपल्याला प्रयत्न हा करायचा. आम्ही आता डीपीडीसी योजना तयार केली. आमच्या आशिष बाबूंनी एक चांगली सूचना केली आणि डीपीडीसी मध्ये विशेषतः एससी एसटीचा जो निधी असतो त्याच्यातनं गॅप फंडिंग करून मोफत त्यांना त्या ठिकाणी या सूर्यघर योजनेचा लाभ द्यायचा, अशा प्रकारची योजना आम्ही तयार केलेली आहे आणि लवकरच त्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी जे आहेत ते लाभान्वित होतील. त्यामुळे अशा प्रकारच्या या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आपल्याला मला सांगितलं पाहिजे की एकीकडे शेतकऱ्यांचं बिल रद्द केलं, आपण फिडरचं सौर ऊर्जितीकरण करतोय, त्यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपाकरता जो काही खर्च येतो त्याच्यात 10% केवळ लाभार्थ्यांकडनं घेतो, 90% पैसा आपण देतो. त्याच्या शेतामध्ये तो पंप फिट केल्यानंतर 25 वर्ष त्याला विजेचं बिल भरायची आवश्यकता नाही. 25 वर्ष त्याला मोफत वीज त्या ठिकाणी मिळणार आहे. 5 वर्षाची आम्ही गॅरंटी घेतलेली आहे. त्यामुळे काही तुटफूट झालं, काही प्रॉब्लेम झाला तसं सगळं मेंटेनन्स आम्ही करणार आहोत. त्याचा इन्शुरन्स आम्ही केलाय. चोरी गेलं तर त्या संदर्भात इन्शुरन्सचे पैसे देखील त्याला मिळतील. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आपण करतोय. यासोबत आपण सौर ऊर्जा ग्राम अशा प्रकारची एक कॉन्सेप्ट आणली. पहिल्या टप्प्यामध्ये सातारा जिल्ह्यातलं एक गाव आपण त्या ठिकाणी केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं जे टेकवडी आहे, आपले सरपंच या ठिकाणी आहेत आणि दिलीप मोहितेजी तिकडे लिंकवरनं आपल्या सोबत उपस्थित आहेत. टेकवडी गाव हे आपण सौर ऊर्जाकरण त्याचं केलंय. सौर ग्राम म्हणजे ज्या गावातली 100% वीज ही सौर ऊर्जेतनं येते. म्हणजे आता या गावातल्या एकाही नागरिकाला आपल्या खिशातनं एक नवा पैसा घरगुती विजेकरता, शेतीच्या विजेकरता खर्च करण्याची आवश्यकता नाहीये. पूर्णपणे मोफत वीज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आपण वर्षानुवर्षे सांगतो की सूर्यदेवाची खूप कृपा भारतावर आहे. त्यामुळे त्या कृपेचा प्रसाद हा जर योग्य प्रकारे नागरिकांपर्यंत पोहोचवला तर नागरिकांना आपण एक मोठा दिलासा देऊ शकतो. तोच प्रसाद माननीय पंतप्रधान मोदयांच्या नेतृत्वात आपण नागरिकांपर्यंत पोहोचवतोय आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या योजना आपण केलेल्या आहेत, ज्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन आपण केलेलं आहे, याच्यामुळे पुढचे 25 वर्ष आमच्या ऊर्जा खात्याची जी दिशा आहे ती आम्ही ठरवलेली आहे आणि त्या दिशेने देशातलं सर्वोत्तम अशा प्रकारचे ऊर्जा खातं हे आपल्या महाराष्ट्राचं होणार आहे. अशा प्रकारची दिशा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे जे सगळे लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शेवटी तुमचा सहभाग हाच आमच्या योजना यशस्वी करतो. तुम्ही सहभागीच झाला नाही, आम्ही किती योजना केल्या तरी त्याचा फायदा नाही आणि म्हणूनच अभिनंदन लोकेश चंद्र सांगत होते की आज आपली स्थापित क्षमता जी आहे ही 40,000 मेगावॅटची आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 40. आज जे आपण पीपीए केलेले आहेत, जे प्रकल्प आपण हातात घेतले आहेत, जे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण करतोय, याच्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये या 40,000मध्ये अजून 45,000 मेगावॅटची भर पडणार आहे आणि आपण 85,000 मेगावॅट पर्यंत या ठिकाणी जाणार आहोत. हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे. दुसरा या निर्णयाचा फायदा काय आहे तर आज
आपण जास्तीत जास्त वीज ही कोळशापासून तयार करतो. कोळशापासून वीज तयार करणं हे जबाबदारीचं काम आहे, महत्वाचं काम आहे, हे तर आपल्याला मान्यच आहे. पण त्यातनं पर्यावरणाची जी हानी होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यासोबत कोळशाचे दर हे सातत्याने वाढत असल्यामुळे आणि म्हणून आपण आता असा निर्णय केला की जास्तीत जास्त आपली वीज ही अपारंपरिक स्रोतातून आली पाहिजे, रिन्युएबल स्रोतातून आली पाहिजे. आणि आज 16% वीज आपली फक्त अपारंपरिक स्रोतातून येते, पण 2030 साली 54% आपली वीज ही अपारंपरिक स्रोतातून येईल. त्यामुळे आपल्याला विजेचे दर वाढवणं तर सोडा, ते कमी करता येतील आणि हळूहळू ते आपल्याला कॉन्स्टंट करता येतील. विजेचे दर वाढणार नाही अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्याला निर्माण करता येईल. त्यामुळे एक महत्वाचं या निमित्ताने आपण हे काम करू शकलेलो आहोत. यासोबत आपल्या शेतकऱ्यांना एकीकडे आपण वीज बिल माफ केलं. आताच आपण बघितलं की 000 अशा प्रकारचं आता बिल त्यांना मिळत आहे, कारण त्यांचे सगळं जे काही बिल आहे ते आता राज्य सरकार भरत आहे. पण मला काही लोकांनी विचारलं की राज्य सरकारने उद्या भरलं नाही तर काय. मी म्हटलं 5 वर्ष पुढचे आम्हीच आहोत, आम्ही 5 वर्ष पुढचे भरणारच आहोत, त्यानंतर सरकार लोक ठरवतील. पण नुसतं बिल भरण्यापुरतं हे मर्यादित नाहीये, तर याला सस्टेनेबल बनवण्याकरता देशामध्ये पहिली ऍग्रीकल्चर एनर्जी कंपनी, म्हणजे शेतकऱ्यांना जो वीज पुरवठा आपण करतो त्याकरता सेपरेट एनर्जी कंपनी आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली. आणि आज आपल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅटची वीज लागते. आपण अर्धे दिवस सकाळी वीज देतो, अर्धे दिवस रात्री वीज देतो. ही राज्य सरकारला 8.5 रुपयांनी वीज पडते. शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घेतो, आता तोही आपण माफ केलेला आहे. म्हणजे जवळजवळ 6-6.5 रुपये सबसिडी एका युनिटवर आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावी लागते. पण आता आपण ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आपण ठरवलं 16,000 मेगावॅट जी वीज आहे ही सगळी आपण सौर ऊर्जेवर कन्व्हर्ट करू. आणि त्या ठिकाणी जे आपलं शेतकऱ्यांचं फिडर आहे या फिडरचं सौर ऊर्जीकरण करायचं. आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्याला आश्चर्य वाटेल, पण जवळपास 1 वर्षाच्या आत पहिल्या टप्प्यात 12,000 मेगावॅट आणि आता 14,000 मेगावॅट, म्हणजे 16,000 मेगावॅट पैकी 14,000 मेगावॅटचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यातल्या 5-6 अजून आपण करतोय. म्हणजे सगळं 16,000 मेगावॅट जेवढी वीज शेतकऱ्यांना लागते ही सगळी वीज सोलार मधनं येईल. त्याचे फायदे काय आहेत, तर आमच्या शेतकऱ्यांना आपण दिवसा 12 तास 365 दिवस वीज देऊ शकू. रात्री शेतामध्ये जाऊन पाणी भरा आणि पाटांमध्ये पाणी टाका, हा धंदा बंद होईल. आणि दिवसा शेतकरी जे मेहनत करतात त्यांना दिवसा पूर्णपणे त्या ठिकाणी वीज मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, सरकारला याचा फायदा काय आहे, जी 8.5 रुपयाची वीज आम्हाला पडत होती ती 3 रुपयाची वीज आम्हाला पडणार, म्हणजे 5 रुपये सरकारचे वाचणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मोफत वीज देऊ नये, आमचे पैसे वाचणारच आहेत. अशा प्रकारची एक चांगली योजना. अशा योजना कागदावर होतात, नाहीतर वर्षानुवर्ष लागतात, पण केवळ वर्ष सव्वा वर्षामध्ये ही योजना आम्ही कार्यान्वित केली. आणि म्हणून या टीमचं मी याकरता मनापासून अभिनंदन करतो. आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील या योजनेचं स्वागत केलं, कारण ही देशातली सर्वात मोठी डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारची सौर जनरेशनची योजना आहे. यापेक्षा मोठी योजना कुठलंही राज्य तयार करू शकलं नाही. आणि केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना पत्र लिहून कळवलं की महाराष्ट्र मॉडेल जे आहे ते तुमच्या राज्यामध्ये देखील तुम्ही फॉलो करा. यातनंच तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकाल आणि विजेची बचत देखील करू शकाल. यासोबत आपल्याला कल्पना आहे की माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली.